गट ब पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये प्रार्थना समाज आहे. इतिहासाशी संबंधित हा प्रश्न विचारलाय. प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे किंवा वेगवेगळे जे काही धार्मिक चळवळी झाल्या होत्या, धार्मिक सुधारणा चळवळी होत्या, त्यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतात. प्रार्थना समाजावर सुद्धा वारंवार प्रश्न पाहायला मिळतात प्रत्येक एक्झाम मध्ये गट ब पूर्व परीक्षेच्या, किंवा त्याच्याशी संबंधित जे काही व्यक्ती होते त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. जसं विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिफरेंट क्लासेस मिशनची स्थापना केली होती. म्हणजे असे प्रश्न विचारले जातात आणि डिटेल पद्धतीने आज आपण सर्व पीवायक्यू याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जो डेटा मी तुम्हाला सांगणार आहे, आतापर्यंत आलेले सर्व पीवायक्यू याच्यामध्ये असणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन इथून मिळणार आहे. चला तर मग आता सुरुवातीला आपण प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते, असा प्रश्न विचारलाय. यामध्ये आता अ ब कड असे विधाने दिलेले आहेत. यामध्ये विधानांमध्ये प्रामुख्याने नावं दिलेली आहेत. आता यामध्ये नावांमध्ये काय दिलेलं आहे की अ मध्ये सांगितलं डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि डॉक्टर आर जी भांडारकर. त्याच्यानंतर वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावारकर, विठ्ठलरामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडलिक. अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे. तर यामध्ये उत्तर काय असणार आहे, तर यामध्ये उत्तर काय आहे याचं आता आपल्याला माहिती आहे. विठ्ठलरामजी शिंदे जे होते ते प्रार्थना समाजाशी रिलेटेड होती. तसेच डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, यांनी तर याची प्रार्थना समाजाची स्थापनाच केली होती, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे, तर अ आणि क आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पाहिजे. अ आणि क कुठे कुठे दिलेले आहेत, तर एकाच ठिकाणी दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 अ ब क हे याचं योग्य उत्तर होईल. चला तर मग आता डिटेल पद्धतीने प्रार्थना समाजाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. याआधी तुम्हाला काही शॉर्टकट मध्ये गोष्टी सांगते. दररोज आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून 7 वाजता आपला फिक्स टाइम आहे. दररोज 7 वाजता आपला एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत असतो आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज सुद्धा हे तुम्ही पाहू शकता आणि पोल स्वरूपात सुद्धा आपण प्रश्न घेत असतो. तर पोल स्वरूपात सुद्धा आपल्या पोस्ट सेक्शन मध्ये तुम्हाला पोल स्वरूपात प्रश्न पाहायला मिळतात. त्याच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर डेली आपले व्हिडिओ असतात, डेली पोल स्वरूपात प्रश्न असतात. ते सोडवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची नोटिफिकेशन पाहिजे असेल तर ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येतील. ठीक आहे. तर यामध्ये आता जे काही आपण लेक्चर घेतलेले आहे त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळतील, किंवा शिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चला मग आता प्रार्थना समाज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. प्रार्थना समाजाबद्दल आपण बघितलं तर प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये कुठे झाली होती, तर मुंबई या ठिकाणी झाली होती. 31 मार्च 1867 लक्षात ठेवा. पहिली सभा कोणाच्या घरी भरली होती, हा सुद्धा प्रश्न विचारलाय. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी भरली होती. याच्या सेक्रेटरी म्हटलं तर बाळ मंगेश वागडे हे आहेत, म्हणजे हे होते, सॉरी आहेत नाही होते. त्याच्यानंतर यांच्या स्थापनेची प्रेरणा कुठून घेतलेली आहे, केशवचंद्र सेन यांच्याकडून घेतलेली आहे. वारसा भागवत धर्माचा त्याकडून घेतलेला आहे. आणि संस्थापक कोण आहेत, तर याचे तरखडकर त्रयी आहेत, म्हणजे तरखडकर बंधू आहेत. तरखडकर बंधू मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर, हे तिन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सोबतच डॉक्टर राघव भांडारकर आहेत किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे सुद्धा आहेत, ते सुद्धा याच्या संस्थापक सदस्य होते, हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि यांचं एक घोषवाक्य सुद्धा होतं, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन, हे सुद्धा माहिती पाहिजे. याचं एक मुखपत्र होतं. आता ज्याप्रमाणे आपण बघतो की प्रार्थना समाज आहे त्याचं एक मुखपत्र आहे, त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज आहे त्याचं मुखपत्र होतं. दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर दीनबंधू हे वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केलं होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आपल्या पोल स्वरूपात ते प्रश्न आपण घेतले होते, त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती दिली होती, एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं होतं. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय की सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे दीनबंधू, त्याची सुरुवात कोणी केली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला मग आता ज्याप्रमाणे आता सत्यशोधक समाजाचं दीनबंधू हे वृत्तपत्र आहे, मुखपत्र आहे, त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाचं सुबोध पत्रिका, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कुठलं होतं, तर सुबोध पत्रिका हे होतं. तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये काही व्यक्ती आहेत, त्यांचे व्यक्तींचे नावं आपल्याला दिसतात. जसं आता मी तुम्हाला सांगितलं विठ्ठलरामजी शिंदे आहेत, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून समोर पुढे चालून त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. 1900
6 मध्ये 18 ऑक्टोबर 1906 मुंबईमध्ये केली होती. हे सुद्धा डेट आता तुम्हाला डेट सहित सांगितलं. तसेच गोपाळकृष्ण गोखले होते. गोपाळकृष्ण गोखले यांनी कशाची स्थापना केली होती? तर भारत सेवक समाज आहे त्याची स्थापना केली होती. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कधी केली होती? 1905 मध्ये. आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं की स्थापना 31 मार्च 1867 मध्ये केली होती. स्थापना ठिकाण कोणतं होतं? मुंबई होतं. आणि निवासस्थान म्हणजे कोणाचं होतं? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचंच निवासस्थान होतं ते. मूळ प्रेरणा कुठून घेतली होती? केशवचंद्र सेन म्हणजे ब्राह्मण समाजाचे ते नेते होते त्यांच्याकडून घेतली होती. ते कशी काय घेतली होती की त्यांनी 1864 मध्ये आणि 1867 मध्ये मुंबईमध्ये भेट दिली होती आणि त्यांच्या व्याख्यानामधून मुंबईतील तरुण सुधारकांना प्रेरणा मिळाली होती. म्हणून ती मूळ प्रेरक म्हणून आपण त्यांना ओळखतो. कोणाला? केशवचंद्र सेन यांना प्रार्थना समाजाच्या बाबतीत. त्याच्यानंतर 1849 मध्ये काय झालं होतं? प्रार्थना परमहंस सभा होती, ती गुप्त सभा होती. ती सुद्धा 1860च्या सुमारास विसर्जित झाली होती. त्याच्यानंतर परमहंस सभेच्या विचारवंतांनी एकत्र येऊन प्रार्थना समाज स्थापन केला असं आपण म्हणू शकतो. तशी परमहंस सभा जी होती एक गुप्त संघटना होती. त्याची यादी आहे, त्या सदस्यांची यादी चोरीला जाते. त्याच्यानंतर सदस्य नेमके कोण आहेत ते समजत नाही. पुढे काही व्यक्ती एकत्र येतात. काही व्यक्ती म्हणजे आपण बघतो की प्रार्थना समाज ज्यांनी स्थापन केला ते व्यक्ती एकत्र येतात आणि प्रार्थना सभेची समाजाची स्थापना करतात. त्याच्यानंतर यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहे की 1870 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत त्यांनी यामध्ये प्रवेश केला होता आणि ते या समाजाचे मुख्य विचारवंत किंवा प्राण बनले असं म्हणू शकतो. कारण त्यांच्यामुळे बौद्धिक प्रतिष्ठा या समाजाला मिळाली असं आपण म्हणू शकतो. प्रार्थना समाजाचे काही तत्व सुद्धा होते. म्हणजे यामध्ये एकेश्वरवाद, देव एकच आहे, तो निराकार आहे, सर्वव्यापी आहे आणि सगुण निर्गुण आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर मूर्तीपूजेला सुद्धा त्यांनी विरोध केला. ईश्वराची मूर्ती स्वरूपात पूजा करणे चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलं. अवतारवाद अमान्य केला. देव कधीही मानवी रूपात अवतार घेत नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं. कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. यज्ञ, प्राण्यांचे बळी, तीर्थयात्रा आणि बाह्य कर्मकांडांना त्यांनी विरोध केला. भक्ती व समाज ईश्वराची कृती केवळ खऱ्या अंतकरणाने केलेल्या प्रार्थनेने आणि भक्तीने प्राप्त होते. मध्यस्थांची यामध्ये गरज नसते, पुरोहिताची गरज नसते असं सुद्धा त्यांनी सांगितलं. परलोक संकल्पना नाकारली. याच जन्मात मानवी कल्याण साधणे हेच ध्येय आहे असं त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यांचे काही तत्व होते प्रार्थना समाजाचे ते आपण इतिहासामध्ये बघितलंय. या समाजाच्या माध्यमातून रानडे यांनी 4 कलमी कार्यक्रम हाती घेतला होता. म्हणजे जातीभेद निर्मूलन आहे किंवा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आहे किंवा स्त्री शिक्षणाचा प्रसार आहे, विधवा विवाहांना चालना आहे. त्यासाठीच महादेव गोविंद रानडे यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं होतं. हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर बालविवाहास विरोध सुद्धा त्यांनी केला होता आणि संमती वयाने कायद्याचे समर्थन केले होते. हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. सोबत पत्रिका मुखपत्रिका म्हणजे या समाजाचं मुखपत्र हे तुम्हाला सांगितलं. 4 मे 1873 रोजी याची सुद्धा सुरुवात झाली. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रार्थना समाजाच्या ज्या काही सभा होत्या त्यामध्ये प्रामुख्याने नामदेव आहे, तुकाराम आहे, संत नामदेव, संत तुकाराम यांचे अभंग म्हटले जात होते. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ब्राह्मो समाज ख्रिस्त जयंती साजरी करत असते त्याच पद्धतीने प्रार्थना समाज जो आहे तो तुकाराम बीज साजरी करत असते. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. या व्यतिरिक्त याच्या काही शाखा सुद्धा होत्या. कुठे शाखा सुरू केल्या होत्या? मुंबई, पुणे, वाई, खार या ठिकाणी यांनी शाखा सुरू केल्या होत्या. अस्पृश्य समाजातील जे काही भिकाजी गणेश भिकाजी गवई आहे, किसन गोजी बनसोडे, सर सय्यद अब्दुल कादर आहे, सदस्य सुद्धा याच्याशी जोडले गेले होते वीरा शिंदे यांच्यामुळे. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे कारण यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सगळे महत्वाचे पॉइंट आहेत ते कव्हर केले आहेत आणि शॉर्टकट मध्ये म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण घेतलेले आहेत इथे. आणि आतापर्यंत या प्रत्येक गोष्टीवर आयोगाने PYQ विचारलेला आहे. एवढा जरी डेटा तुम्हाला माहिती असला तरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता एलिमिनेशन टेक्निकनी, वेगवेगळ्या टेक्निकनी. मी तुम्हाला सांगितलेलं आहे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण टेक्निक साहित्य शिकत असतो. जसे प्रश्न पडतात तसे मी तुम्हाला एक्सप्लेन करत असते. तर अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवू शकता. धन्यवाद.